ऋतुजास होम व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। चला तर आज आपण बघणार आहोत भरल्या वांग्याची रेसिपी। चला तर आज आपण बघणार आहोत भरली वांगी कशी बनवायची। त्यासाठी मी इथे 2 वांगे घेतलेले आहेत। त्याचा पुढचा शेंडा थोडासा कट करून घेते। खूप सोपी रेसिपी आहे आणि जास्त पण वाटण वाटायची गरज नाही, पटकन रेसिपी होते तयार। आता घेतलेलं आहे इथे कट करून। आता याचे असे 4 भाग करून घ्यायचे। चार भाग पण करून तयार आहेत। आता घेते स्वच्छ पाण्यात एकदा धुवून। याने धुवून घेतलेले आहेत इथं आपले असे वांगे। तर मी इथं शेंगदाणे भाजून मिक्सरला वाटून घेतलेले आहेत बारीक कूट करून। आता आपण भरले वांग्यासाठी सामान करून घेऊ। मध्ये टाकून देते थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट मिक्स करून घेते आणि थोडासा पाण्याचा हिलकावा मारते। नंतर टाकून देते यामध्ये मीठ, मिक्स करून घेते आता सर्व। नंतर टाकून देते थोडेसे जिरे, आता काप करून घेतलेले वांगे घेते आणि यामध्ये असं ठेचू भरून घेते हे सारण। काहीच वेळ पण लागत नाही, लगेच झटकीपट भरले वांगे होऊन जातात। असे ठेचू भरून घ्यायचे। वांगे भरून तयार। एक भरून घेतलेला आहे, दुसरा पण वांग भरून घेते इथे मी। वांगे भरून तयार आहेत असे। तर लगेच घेऊ भाजी पण भरल्या वांग्याची बनवून। तर गॅस लावून गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून दिलेलं आहे। आता त्यामध्ये टाकून देते थोडेसे मोहरी चांगली तडतडू देते। तडतडलेली आहेत। आता त्यामध्ये टाकून देते नंतर जिरे पण चांगले फुललेले आहेत। त्यानंतर मी इथं बारीक चिरून थोडासा कांदा घेतलेला आहे, यामध्ये ऍड करते। आता कांदा पण कांद्याला मऊ होऊ द्यायचं। कांदा झालेला आहे मऊ आपला। आता यामध्ये टाकून देते मी थोडीशी लाल तिखट, नंतर टाकून देते थोडासा कांदा लसूण मसाला, मिक्स करून घेते। नंतर टाकून देते भरलेले वांगे, यामध्ये थोडे तेलामध्ये फ्राय करून घेते। नंतर थोडं सारण उरलेलं आहे ते पण यामध्ये ऍड करते आणि थोडंसं याला तेलामध्ये परतून घ्यायचं, कमीत कमी 2 मिनिटं। नंतर टाकून देते यामध्ये थोडंसं पाणी। तर यामध्ये टाकून देते थोडं चिमूटभर मीठ। तर घ्यायचे आता आतमधले वांगे शिजून। ते आपले असे वांगे पण शिजून तयार आहेत। वा, काय मस्त असे भरल्या वांग्याची श्वास येते ना, आहा। ते बंद करून आणि घेते ताटात काढून। तर यामध्ये टाकून देते थोडं चिमूटभर मीठ। इथे आपले तयार आहेत आता भरली वांगी खाण्यासाठी। खूप कमी साहित्यात कमी वेळात चटपटीत असे भरले वांगे तयार होतात। जास्त काही खटपट करायची पण गरज नाही, जास्त मसाला पण करायची गरज नाही, वेळ पण वाचतो। नक्की करा अशी भरल्या वांग्याची रेसिपी तुम्ही पण।